नमस्कार यूट्यूब फॅमिली, कसे आहात? तर तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या माझ्या व्हिडिओमध्ये. तर मी आज एक भन्नाट अशी रेसिपी बनवलेली आहे, जिला म्हणतात गुळपोळी. आमच्याकडे तर गुळपोळी म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात कमेंट करून नक्की कळवा. ही अगदी तुम्हाला कुठेही भेटणार नाही अशी रेसिपी आहे. कोणत्याही हॉटेलमध्ये जाल तरीही तुम्हाला ही रेसिपी भेटणार नाही. एकदम परफेक्ट पारंपरिक अशी रेसिपी आहे आणि जी आपण बालपणी खूप खूप मजा घेऊन खाल्लेली आहे, अशा पद्धतीचे आहे. तर बघूया आपण रेसिपी आजची कशी बनवली ती मी. चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर मी त्यासाठी सर्वात प्रथम घेतलेला आहे गूळ. हे बघा, अशा पद्धतीने गूळ मी कट करत आहे. तुम्हाला हवा तसा तुम्ही ज्या हव्या तशा शेपमध्ये तुम्ही कट करू शकता. मी अशा पद्धतीने कट करत आहे. ॲक्च्युली गाईज, खरं तर ही रेसिपी शिल्लक राहिलेल्या चपातींपासून मी बनवणार आहे. ॲक्च्युली सर्वांनाच प्रश्न पडतो की शिल्लक राहिलेल्या चपातीचं करायचं काय. मला तर बहुतेक अनेक वेळा हा प्रश्न पडतो बुवा. तुम्हाला पडतो की नाही मला नाही माहिती, बट शक्यतो गृहिणींना पडतो. तर आपण त्यासाठी एक सोल्युशन आणलेलं आहे. त्यासाठी ही एक रेसिपी आहे जी की खूप पारंपरिक, खूप पूर्वीपासून चालत आलेली आहे. आम्ही लहानपणी खूप आनंदाने मजा घेऊन अशी ही रेसिपी खायचो. मम्मी खूप वेळा बनवायची आणि आम्ही खूप एन्जॉय करायचो. तर त्यासाठी घेतला आहे आपण गूळ. आता तो कट करून साईडला ठेवूया आणि आता घेऊया आपलं मेन इन्ग्रेडियंट. ते आहे आपली शिल्लक राहिलेली चपाती. तर ती चपाती अशा पद्धतीने आपण हातानेच बारीक करून घेऊया. तुम्हाला ज्या शेपमध्ये हवी आहे त्या शेपमध्ये तुम्ही बारीक करून घेऊ शकता. हे बघा, अशा पद्धतीने तुम्हाला मोठ्या शेपमध्ये हवे असेल तर मोठ्या शेपमध्ये तुम्ही कट करून घेऊ शकता. मी इथे हातानेच करणार आहे बिकॉज मला जास्त फाईन असं आवडत नाही. तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा हवं असेल तर तुम्ही मिक्स करून घेऊ शकता, बट मी तर सजेस्ट करेन मिक्सरमध्ये करू नका बिकॉज त्यामध्ये खूप फाईन अशी तुम्हाला ही चपाती करून मिळेल किंवा होणार. तर ती तितक्या प्रमाणात फाईन चपाती नको आहे आपल्याला. अशा पद्धतीने हातानेच बनवून आपण रेडी करून घेऊया. हे बघा, आपली चपाती आता रेडी झालेली आहे. तर आपण गॅस ऑन करूया आणि आता ठेवूया आपलं एक पातेलं. त्यामध्ये आपण आता पाणी ॲड करणार आहोत. तर मी इथे ॲड करणार आहे, हे बघा, हा 1 ग्लास ॲड केला आणि हा दुसरा, असे 2 ग्लास मी टोटल इथे ॲड करणार आहे. आणि आपण आपल्या चपात्याही 2 आहेत बरं का. 2 चपात्या घेतलेल्या आहे आणि त्यासाठी 2 ग्लास पाणी घेतलेलं आहे आपण. आता आपण ते गरम करूया. गरम एकदा झालं की त्यामध्ये मग आपण कट केलेला गूळ आहे ना, तो आपण मिक्स करूया. इथे मी गूळ 1.5 वाटी एवढा मी गूळ घेतलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे गूळ प्लस मायनस करू शकता. जर तुम्हाला जास्त स्वीट आवडत असेल तर जास्त गूळ ॲड करू शकता. मी इथे 1 ते 1.5 एवढ्या बाऊल एवढा गूळ मी ॲड करणार आहे. तर आता एकदा उकळी आली की मग आपण गूळ ॲड करूया. तोपर्यंत वेट करूया. ॲक्च्युली मी कवर करायचं विसरून गेले. कवर जर केलं तर लवकर झटपट आपल्या पाण्याला उकळी येऊन जाते आणि गॅस पण आपला सेव्ह होतो. ते माझ्या नंतर लक्षात आलं. त्यानंतर मी लीड ठेवलेलं आहे. आता बघू शकता तुम्ही. हे बघा, बऱ्यापैकी आपलं पाणी आता गरम झालेलं आहे. तर आता आपण गूळ ॲड करूया त्यामध्ये. हे बघा, गूळ ॲड केलेला आहे आपण आता आणि आपण आता मिक्स करूया. हे बघा, अशा पद्धतीने जर कट केलं ना गूळ बारीक तर लवकर मिक्स होतो आणि वेळही कमी लागतो आणि गॅसचीही बचत होते. त्यामुळे शक्यतो अशा बारीक एकदम गूळ असा आपण कट करून घ्यायचा आहे किंवा तुम्ही किसूनही घेऊ शकता. ग्रेटरने ग्रेट पण करून घेऊ शकता. आणि त्यानंतर आता आपण ॲड करूया आपली चपाती. मी अगोदर गूळ व्यवस्थित मिक्स करून घेतला. तो मेल्ट झाल्यानंतर चपाती ॲड केलेली आहे आणि आपण आता याला बॉईल येण्याची वेट करूया. त्यासाठी आपण कवर करूया, म्हणजे झटपट बॉईल पण होईल आणि गॅसची बचतही होईल आणि
टाईमचीही बचत होईल अशा पद्धतीने. तर तुम्ही बघू शकता. आता चला आता आपण बघूया. हे बघा बॉईल यायला सुरुवात झालेली आहे. चला तर एकदा आपण मिक्स करून घेऊया. अनेकदा अशी चपाती शिल्लक राहते तेव्हा आपण एकतर टाकून देतो किंवा मग शक्यतो टाकून देण्याची इच्छाच होत नाही. मुळी बेसिकली शिल्लक चपात्या हे राहतातच. त्यावेळी प्रश्न पडतो की काय करावं, टाकून देण्याची तर इच्छा होतच नाही मुळीच. तर त्यावेळी आपण अशा पद्धतीने त्यांचा रियूज करू शकतो. अशा पद्धतीने युटिलाइज करू शकतो आणि खूप उत्तम असा अप्रतिम असा पदार्थ आपण चविष्ट पदार्थ आपण रेडी करू शकतो. माझ्या तर घरात सर्वांना आवडतो. मला तर सर्वात जास्त आवडतो. आणि त्यानंतर आता आपलं रेडी झालेलं आहे पदार्थ. तर आता त्यानंतर सर्वात शेवटी आपण ॲड करणार आहोत विलायची पावडर. तर आपल्या आवडीप्रमाणे आपण ॲड करूया आणि आता आपण गॅस बंद करून टाकूया. बघू शकता तुम्ही किती झटपट होणारी ही रेसिपी आहे आणि खूप अप्रतिम स्वादिष्ट अशी हा पदार्थ तयार होतो ह्या ठिकाणी. आता आपण सर्व करूया. जितक्या प्रेमाने आपण हा पदार्थ बनवलेला आहे ना, तितक्या प्रेमाने सर्व पण करून घेऊया. हे बघा किती सुंदर वाटतं. खूपच जितका तो दिसायला अमेझिंग दिसतो ना पदार्थ, तितकाच तो टेस्टही अप्रतिम असते त्याची. तुम्ही नक्की ट्राय करा ह्या पद्धतीने रेसिपी. आली ना मग तुम्हाला ही जुन्या दिवसांची आठवण. हे बघा किती झटपट आपली रेसिपी तयार झालेली आहे इथे ह्या पद्धतीने. अगदीच काहीच जास्त वेळ त्याला लागत नाही बनवण्यासाठी आणि खूपच अमेझिंग, खूप टेस्टी असा आपली डिश रेडी झालेली आहे. अशा पद्धतीने बनवा आणि एन्जॉय करा. आणि व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करून नक्की कळवा तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.